नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, अर्ज हे सलाम वालेकुम. सगळ्यांचं स्वागत करतो मी होम मिनिस्टर या कार्यक्रमात. पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये मी हजर झालेलो आहे. NNP मध्ये म्हणजे नागरी निवारा परिषद गोरेगाव पूर्व येथे. आज आपण भेटणार आहोत चव्हाण वहिनींना आणि गावडे वहिनींना. सर्वप्रथम भेटूया चव्हाण वहिनींना. चला. गोरेगाव पूर्व नागरी निवारा परिषद प्लॉट नंबर 6 इथल्या इमारत क्रमांक 17 मध्ये राहणाऱ्या सौ धनश्री संभाजी चव्हाण वहिनींना आपण भेटून गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? धनश्री संभाजी चव्हाण. काय करता तुम्ही? मी डायमंड कंपनीमध्ये जॉबला आहे. डायमंड कंपनीमध्ये? मी जिथे हिरे मिळतात. हो. कंपनीच आहे? हो, कंपनीच आहे. बापरे, मग आमच्यासारखे हिरे असतात का तिकडे? असतात ना. असतात. बरं. माहेर कुठलं? माहेर जोगेश्वरी. इथं म्हणजे पलीकडे? पलीकडेच आहे. एक स्टेशन जवळच आहे. हा, मग दादरवरून येताना एक दिवस एक स्टेशन पुढे उतरलात म्हणून जमलं? नाही नाही, मग अरेंज मॅरेज झालं आमचं. अरेंज मॅरेज? कुणी केलं अरेंज? म्हणजे सासू सासऱ्याने, माझे आई बाबाने. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? संभाजी महिपत चव्हाण. काय करता आपण? मी सर्व्हिसला. कुठे? पतसंस्थेमध्ये. पतसंस्थे. ब्रांच मॅनेजर म्हणून. वा वा वा. बरं, मग आज पतसंस्था बंद? सकाळी काम देऊन रिटर्न आलो. बरं, सकाळी जाऊन आला? जाऊन आलो, हजेरी लावून आलो. सगळ्यांना काम सांगून मी रिटर्न. बरं, सगळ्यांची ओळख करून द्या वहिनी. ही माझी नणंद, म्हणजे बहीणच, म्हणजे आत्याची मुलगी. आता दोन्हीकडची नाती मग समजायला पाहिजे ना असं. समजायला पाहिजे. नणंद आणि तशी बहीण. ही माझी जाव मोठी. आणि ते तुम्हाला दीर म्हणजे भाऊच तो. दीर म्हणजे भाऊ. आई एपिसोड मध्ये कधी न झालेली गोष्ट चालली आहे. ही आई म्हणजे माझी सासू, म्हणजे आत्या. आत्या. आणि ते माझे पप्पा, काका, सासरे बुवा. हे सगळे आमचे शेजारी. आणि कुठे गेल्या त्या आहेत पाठी. ती माझी मैत्रीण आहे पाठीमध्ये. आणि ही माझी मुलगी रिद्धी. अरे हा. ही पलक, ही निधी. झाली ना सगळ्यांना नमस्कार माझा. आता खेळ सुरू करूया आपण. बहिणी, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. कसे गेले 4 वर्ष? छान गेले. सुखा समाधानाचे, आनंदाचे एकदम. हो. पण मग घर आणि काम हे कसं सांभाळता? घर म्हणजे जाव आहे, सासू आहे, दोघे म्हणजे आम्ही सगळे एकत्र कुटुंब राहून एकत्र आहे. हा, त्यामुळे ऍडजस्ट सगळं होऊन जातं. सुरुवातीला त्रास होतो. काय झाला? त्रास म्हणजे असं काय, जरा लवकर उठणं. आईकडे असताना कसं आराम केसात उठायचं, तसं इकडे जरा लवकर उठणं. आईने आपलं सांभाळून घेतलं. चपाती भाजी सगळं आई करून द्यायची आपली. इथे पण तसंच आम्हाला थोडे दिवस आम्हाला शिकेपर्यंत तरी तिने सांभाळलं आम्हाला. बरोबर. नंतर तुम्ही आता तुमचं पुढे करा. पण आत्याच होती म्हणून जरा बरं झालं नाही का? आत्या असे काय नाही, सासू दुसरी असते तर तिने तेच केलं असतं. नाही, मला जरा नाही वाटत असं. आत्या होती म्हणून जरा आत्याने जरा आपले चला आपल्या. नाही नाही, असं काय नाही. वाटलं नाही मोठ्या जावेला विचारा, ती सांगेल तुम्हाला. 2 प्रश्न आणि 600 रुपये. पहिला प्रश्न, किचन मध्ये डायनिंग टेबल वरच्या मॅटवर असलेल्या चित्रात किती टोमॅटो आहेत? 5. कधी मोजले आहेत? हे 300 रुपये. थँक्यू. दुसरा प्रश्न, उखाणा घ्यायचा तुम्ही. मी देईन त्या अक्षरावरून 10 सेकंदाच्या आत. अक्षर आहे च. चांदीचा चमचा, सोन्याची परास, संभाजीरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले घरात. जुळतंय. हे 300 रुपये तुम्हाला मिळाले. यानंतर आपण भेटणार आहोत गावडे वहिनींना. गोरेगाव पूर्व नागरी निवारा परिषद मधल्या प्लॉट नंबर 2 मधल्या कृष्णा सोसायटीत राहणाऱ्या सौ भूमिका भूषण गावडे वहिनींना भेटूया. पाहूया वहिनी किती बक्षीस जिंकतात. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? भूमिका भूषण गावडे. भूमिका भूषण गावडे. बर. बायकोच्या भूमिकेत कधी शिरला? बायकोच्या भूमिकेत 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. पूर्ण झाली. हो. माहेर कुठलं? माहेर इकडचं गोरेगावचं बाजूलाच. म्हणजे कुठे? गोरेगाव ईस्ट वेस्ट? इथे BMC कॉलनी. अच्छा. बर. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? हो, लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज का? हो. हा? बघ काय म्हणते आई, कशी काय म्हणते? नाही पण काय बरं, कोणी विचारलं होतं? तुम्ही का तुम्ही? तुम्ही. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? भूषण मधुकर गावडे. बरं, मी प्रत्येक घरी गेलेलो आहे होम मिनिस्टरच्या निमित्ताने. असं केक नाही कोणी ठेवलेला आहे. हे केक का ठेवलेला आहे तुम्ही? तुमची आज वेडिंग अॅनिव्हर्सरी. वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे का? हो.
4 वर्ष सक्सेसफुल सक्सेसफुल. त्याच्या पुढे आणि 4 वर्षाचं हे फळ दिसते. 3 वर्ष झाली आता. नमस्कार. यांचं नाव काय आहे? पियुष भूषण गावडे. पियुष. अच्छा बर. वहिनी एकतर आधी सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर, हा माझा भाऊ, नमस्ते. हे भाऊजी 2 नंबर, नमस्ते. ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. ही माझी वहिनी, नमस्ते. ही माझी आत्ते बहीण नमस्ते. आणि सगळे बाजूचे. ती आजोबा. माझी ती माझी बरं, भाची, तो माझा भाचा बर वा. आणि माझ्या भावाची मुलगी श्रावणी. अच्छा अच्छा वा वा. आणि इकडेही काही लोक आहेत जे हो, होम सगळे मिनिस्टर आजूबाजूचे. आजूबाजूचे सगळे नागरिक निवारा. वा. बर वहिनी आपण केक कापूया का? कापूया केक. हा कापा, दोघं मिळून कापा. त्याला पण घ्या. हा घ्या. काय म्हणतात त्याला? हॅपी बर्थडे. कसं काय? तुमच्या विवाहाची 4 वर्षे किती सुंदर गेली असती. आम्हाला तुमच्याकडे बघून अशी कल्पना वाटते. वा वा वा. हे ते पाहिलंच मित्रा, तू मुलगा असून तुला नाही भरवलं आधी बायको. पहिला बायको नंतर मुलगा ना. वा चांगलंय पण. का वहिनी आधी मुलगा का आधी नवरा? हा आधी नव्हता. नाही मी घेणारच. अहो वहिनी तुम्हाला नाही भरलं. वहिनी हा घ्या त्यांना भरवा. लावा जरा तोंडा बिंडा लावा जरा. 4 वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण झालेली आहेत. प्रेमविवाह आहे आणि छान सुंदर लेकरू पण आहे तुमचं. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता केक खाऊन खेळायला सुरुवात करूया. धन्यवाद. वहिनी लव्ह मॅरेज ना? हो. कुठे जमलं? आमची खाली स्टॉल होतो वडापावचं, तिकडे यायचे खायला ते. हो मग तुम्ही मिरची जास्त घालून द्यायची त्यांना, हो, चटणी. त्यांना कमी भजी द्यायची मी. का बरं? असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांना वाटतं कमी भजी द्यायचं, पैसे ते तेवढेच द्यायचे. हो. पण मग काय झालं थोड्या दिवसांनी. खूप दिवस त्यांनी भजी पावच खाल्ला. हो. हा साधारणतः किती वेळा खायचे ते गाडीवर येऊन? असं काय 2-3 दिवसांनी यायचं. 2-3 दिवसांनी एकदा. हो. मग समज जमलं बघता बघता. बघता बघता म्हणलं. त्यांनी विचारलं का तुम्हाला? हो. काय विचारलं? माझ्या घरी भजी पाव बनवायला येशील का? हा कसं विचारलं? विचारलं म्हणजे असं जसं विचारतात तसं विचारलं. कसं विचारतात तसं विचारलं? अहो, मला कोणी नाही विचारलंय म्हणून हो, बाकी काय नाही. म्हणून आपल्याला माहित नाही कसं विचारतात. म्हणजे ते काय सांगू तुम्हाला. मिस्टरांना विचारू आपण, हरकत नाही. 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस तुम्ही जिंकू शकता. हो. पहिला प्रश्न वहिनी, किचन मधल्या भिंतीवरच्या टाईल्स वर फुलाची नक्षी असलेल्या आडव्या टाईल्स किती आहेत? आडव्या फुलाची नक्षी असलेल्या आडव्या टाईल्स 12. 22 टाईल्स आहेत. हो हो आता दुसरा प्रश्न उखाणा घ्यायचा तुम्ही. हो. अक्षरावरून. अक्षर आहे प. पंती लावते दारासाठी, दिवा ठेवते देवासाठी, भूषणराव आहेत फक्त माझ्यासाठी. 300 रुपये किती भजी पाव आहे? Thank you. सगळे मिळून खा. मला तर लय आवडलं बा. आपण आहोत चव्हाण वहिनीच्या घरी. मिस्टर, मला तुम्हाला विचारायचंय, नात्यातलीच मुलगी करण्यामागे काय फायदे असतात? फायदा असतो काय? म्हणजे एक आपल्याला अगोदर एक स्वभाव माहिती असतो, महत्वाची गोष्ट. आणि जर आपल्याला माहिती आहे त्यांच्या घरात जर तिच्या आई वडिलांना सांभाळू शकत तर माझ्या आई वडिलांना का नाही पुढे सांभाळू शकत, हा एक फायदा. बरोबर. म्हणून जास्त बाहेर बघण्याची पण गरज नाही लागत. हा शिवाय नात्यात नाही का टेन्शन नाही ना. तिकडचे ना आपले सगळे एकत्र आहे ना. खर्च पण कमी. हा 400च्या ऐवजी 200 माणसं. 200 माणसं. हा. सगळा प्रॉफिट ना. तोटे काय असतात? तोटे काय नसतं असं मला वाटत नाही एवढं. तोटे म्हणजे तोटे असे असतात की आपण जास्त डिमांड नाही करू शकत कुठल्या गोष्टीमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही गोष्टी उदाहरणार्थ तर आपण तिच्या आई वडिलांच्या पण जास्त डिमांड कुठल्या मध्ये बोलू शकत नाही. शेवटीला काय मामाच लागतात माझे ते. हा त्यामुळे डिमांड. हुंडा हुंडा नाही.
उडणार आहे पण आपले जर आपली गाडी मागितली असती नाही का चुकी नाही मामात पडला म्हणून असं काय बहिणी काय चाललंय बा? एक तर मामाची मुलगी पण पाहिजे आणि वर परत मामाकडनं तुम्हाला मसाला पण पाहिजे हे असं तोटा आहे होय. नाही पण चांगलं बोलत बरं पोरांनी एक गोष्ट त्यांनी सोन्याचं लागेल या सगळ्यांना माहिती आता काय 1 मिनिटाची वेळ सुरू झाली हा चित्र काढून दाखवायचं ना झालं? नाही हे वहिनी हे काय काढलं होतं पडदा आणि ते दरवाजाचं हे काढलं. दरवाजाची तुम्हाला कळलं ना हो. सोन्याचा दागिना तुमचा 1 ग्रामचा वा